इंदूर शहरातील सर्वात महागडी वसाहत. सकाळचे 7 वाजले होते आणि फाटके कपडे घातलेला एक तरुण कोट्यावधी रुपयांच्या बंगल्याच्या समोर उभा होता. दिवसभरापासून भुकेलेला, डोळ्यात लाज आणि ओठांवर फक्त एकच गोष्ट, मॅडम मला 100 रुपये मिळतील का? मी मी परत करीन. मी वचन देतो. शहरातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुंदर विधवा, जिच्या केवळ एका आज्ञेवर शेकडो नोकर धावत असत. तिने त्या मुलाकडे आश्चर्याने पाहिले आणि विचार केला, हा कोण भीक मागत आहे? हा कसला विचित्र प्रकार आहे? त्याने 100 रुपये काढून म्हटले, हे ठेव, परत करायची गरज नाही. पण मित्रांनो, त्या भुकेल्या मुलाने जे केले त्याने त्या करोडपती महिलेचा जीव हादरला. थरथरत्या हातांनी त्याने 100 रुपयांची नोट परत दिली आणि म्हणाली, तर मग ती राहू द्या मॅडम, मी भीक मागत नाही. मी 3 दिवसांपासून उपाशी आहे, पण माझा प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तोच मुलगा 100 रुपये परत करायला आला, ती विधवा तिने त्याचा हात धरला आणि त्याला तिच्या बंगल्यात घेऊन गेली. पण का? त्या बंगल्यात असं कोणतं रहस्य दडलं होतं जे फक्त हा मुलगाच उघड करू शकत होता? आणि नंतर जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण गावाला रडवलं. त्या विधवेच्या पतीचा मृत्यू खरंच एक अपघात होता की एक षडयंत्र? जाणून घ्या. म्हणून ही कथा शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा ट्विस्ट तुमच्या अंगावर काटा आणेल. इंदूरच्या सर्वात उच्चभ्रू वस्तीत एक आलिशान बंगला होता. तो इतका मोठा होता की येणारे जाणारे लोक त्याचे कौतुक करण्यासाठी थांबत असत. संगमरवरी भिंती, एक मोठी भाग, कारंजे आणि प्रवेशद्वारावरील पाटीवर आशीर्वाद विल्ला असे लिहिले होते. या बंगल्याची मालकीन वैदेही होती, जिचे वय अंदाजे 32-33 वर्ष होते आणि असे सौंदर्य की पाहणारा डोळे मिटायलाही विसरून जाईल. पण मित्रांनो, त्या चेहऱ्याच्या सौंदर्यामागे एक अशी वेदना दडलेली होती जी फक्त रात्रीच जाणवू शकत होती. शहराच्या अंधारात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वैदेही विधवा होती. 3 वर्षांपूर्वी तिचा पती आदित्य एका रस्ते अपघातात मरण पावला होता. आदित्य शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. तो व्यावसायिक होता. 3 कारखाने, कोट्यावधींची उलाढाल आणि शेकडो कर्मचारी. पण त्या एका रात्रीने सर्व काही बदलून टाकले. म्हणतात ना, आदित्यची कार महामार्गावरील एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट एका खड्ड्यात कोसळली. पोलिसांनी ब्रेक निकामी झाल्याचे जाहीर केले. अपघात प्रकरण बंद. पण वैदेहीच्या मनात मात्र आजपर्यंत एक प्रश्न तिला काट्यासारखा सतावत होता. आदित्य दर महिन्याला गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यायचा, मग ब्रेक कसे निकामी झाले? पण एकटी स्त्री, ती कोणाला सांगणार? तिच्यावर विश्वास ठेवणार? नवऱ्याच्या मृत्यूनंतर वैदेहीकडे सर्व काही होते, संपत्ती, बंगला, गाड्या, नोकरचाकर. पण तिच्याकडे जवळचं कोणीही नव्हतं. कोणीतरी जो तिचा हात धरून म्हणेल, मी तुझ्या सोबत आहे. ती लहान असतानाच तिचे आई वडील वारले होते आणि तिच्या पतीच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या लोभापायी तिच्या सासरच्या लोकांनी तिला इतका त्रास दिला की वैदेहीने त्यांच्याशी सर्व संबंध तोडले. दररोज सकाळी ती एकटीच बागेत बसायची आणि चहा प्यायची, वर्तमानपत्र वाचायची आणि विचार करायची, एवढं मोठं घर आणि मी एकटीच. ही सगळी संपत्ती वाटून घ्यायला कोणीच नसेल तर तिचा काय उपयोग? आणि मित्रांनो, वैदेहीला आणखी एक समस्या सतावत होती, तिच्या नवऱ्याचे कारखाने. तो निघून गेल्यानंतर माजी जनरल मॅनेजर कुंदन वरवर खूप गोड बोलत होता. वहिनी, काळजी करू नका, आदित्य भैया माझ्यासाठी भावासारखे होते, मी सगळं सांभाळून घेईन. पण वैदेही हे सर्व पाहत होती. नफा दरवर्षी घटत होता. जर तिने हिशोब मागितला तर कुंदन फाईल्सचे असे जाळे विणायचा की त्यातून काहीच कळायचे नाही. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे जेव्हा कधी वैदेही एखाद्या नवीन माणसाला कामावर ठेवायची तेव्हा तो महिनाभर सुद्धा टिकायचा नाही. तो एकतर स्वतःच पळून जायचा किंवा त्याला खूप त्रास द्यायचा. तो राजीनामा देऊन निघून जाऊ शकला असता. वैदेहीला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता, पण पुरावा नव्हताच. आणि पुराव्याशिवाय ती काहीही करू शकत नव्हती. तिला ते शक्य नव्हते, कारण कुंदनने आपली माणसे संपूर्ण कंपनीत तैनात केली होती. चला आता मित्रांनो, आपण इंदूर पासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा गावात जाऊया. या गावात एक पडके मातीचे घर होते, ज्यात एक कुटुंब राहत होते.
वडील रामदीन, आई शांती देवी आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आर्यन. रामदीन मजूर म्हणून काम करायचा. तो दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात विटा वाहून घाम गाळायचा आणि संध्याकाळी जे काही पैसे मिळायचे त्यातून घराचा खर्च भागायचा. पण मित्रांनो, गरिबीतही त्यांनी आपल्या मुलाला एक संपत्ती दिली, प्रामाणिकपणाची संपत्ती. लहानपणापासून त्यांनी आर्यनला फक्त एकच गोष्ट शिकवली. ती म्हणाली, मुला, तू भुकेने मरू शकतोस, पण कधी अप्रामाणिकपणाची भाकर खाऊ नकोस. तुझा प्रामाणिकपणा विकून कमावलेला राजवाडा सुद्धा स्मशानभूमीसारखाच असतो आणि प्रामाणिकपणे बांधलेले घर सुद्धा. कोरडी भाकरी मिळवणे सुद्धा अमृतासारखे आहे. आर्यन एक हुशार विद्यार्थी होता. त्याने गावातील शाळेतून 12वीत संपूर्ण परिसरात प्रथम क्रमांक मिळवला आणि मग शहरातील महाविद्यालयातून उत्तम B.Com केले. तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात स्वप्ने चमकू लागली. आता आपला मुलगा एक उच्च पदस्थ अधिकारी बनेल, आपलं नशीब बदलेल. पण मित्रांनो, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते. दुसरं काहीही मान्य नव्हतं. आर्यन नोकरीसाठी गयावया करत होता. तो जिथे कुठे जायचा तिथे त्याच्याकडे एकतर शिफारस मागितली जायची किंवा लाच. त्याला सांगितलं जायचं, मला हिशोबात काही फेरफार करावे लागतील. हा एक संशयास्पद धंदा आहे, चालेल का? आणि आर्यन प्रत्येक वेळी परत येऊन म्हणायचा, माफ करा, हे मी करू शकत नाही. गावकरी त्याला टोचून बोलू लागले, अरे रामदीन, तुझा मुलगा नालायक निघाला, शिकूनही घरी बसला आहे, प्रामाणिकपणाला चिकटून बसला आहे. तो असाच भटकतो. तो प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करतो का? रामदीनने हे ऐकले आणि तो आतून पूर्णपणे खचून गेला. त्याने आपल्या मुलाला अनेकदा समजावले, बाळा, काहीतरी कर, एखादे छोटेसे काम. ठीक आहे तर, पण गोष्टी जुळून आल्या नाहीत. आणि मग मित्रांनो, एका रात्री असं काही घडलं की ज्यामुळे आर्यनचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं. रामदीनला अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवली. तो जागा झाला. गावात डॉक्टर नव्हता, गाडीही नव्हती. शहराच्या वाटेवरच त्याचा मृत्यू झाला. मरताना त्याचे डोळे शेवटचे शब्द होते, आर्यन, तुझ्या आईची काळजी घे आणि तुझा विश्वास सोडू नकोस. आर्यन दगडासारखा स्तब्ध झाला. ज्या वडिलांनी आयुष्यभर त्याच्यासाठी कष्ट केले होते ते त्याला काही देतील का? त्याला घाम फुटला. तिने त्याला काही द्यावे हे त्याला सहन होत नव्हते. हा पश्चाताप आर्यनच्या हृदयात जळत्या निखाऱ्यासारखा धगधगत होता. वडिलांच्या निघून गेल्यानंतर कौटुंबिक परिस्थिती अधिकच बिघडली. एक दिवस असा आला की घरात अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता आणि त्या दिवशी शांतीदेवीने ते केले जे कोणत्याही आईने आपल्या आयुष्यात कधीही करू नये. तिने आपल्या कपाटाच्या कोपऱ्यातून एक लहानसे गाठोडे काढले. थरथरत्या हातांनी ते उघडले आणि त्यातून मंगळसूत्र बाहेर आले. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. आई मोठ्या आनंदाने म्हणाली, बाळा, तुझ्या वडिलांनी हे मंगळसूत्र मोठ्या इच्छेने बनवून घेतले होते. ते म्हणायचे, जेव्हा आपल्या आर्यनचं लग्न होईल तेव्हा आपण हे मंगळसूत्र सुनेला देईन. यामुळे आपल्या घराण्याची मान वाढेल. आज हीच एक गोष्ट उरली आहे. बाळा, हे गहाण ठेव आणि घरासाठी किराणा सामान आण. मित्रांनो, तो क्षण आर्यनच्या आयुष्यातील सर्वात जड क्षण होता. आईचे मंगळसूत्र धरलेला त्याचा हात थरथरत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याने आईचा हात धरला. त्याने तिचे पाय पकडले आणि म्हणाला, आई, आज तुझ्या मुलाच्या प्रामाणिकपणामुळे तुला तुझ्या लग्नाची आठवण गहाण ठेवावी लागत आहे. पण आई, मी तुला वचन देतो, मी तुला शपथ आणि वचन देतो, जोपर्यंत मी हे मंगळसूत्र काढून तुझ्या हातात परत ठेवणे इतके पैसे कमवत नाही तोपर्यंत मी या गावात राहणार नाही. मी परत येणार नाही. आणि आई, मी हे सगळं प्रामाणिकपणे करीन. मी बापूंना दिलेलं वचन मोडणार नाही. आई रडली आणि तिने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. जा बाळा, माझ्या तुमच्यावर आशीर्वाद असो. परमेश्वर तुमच्या प्रामाणिकपणाचा नक्कीच सन्मान करेल. आर्यनने आपले मंगळसूत्र गावातील व्यापाऱ्याकडे गहाण ठेवले आणि काही पैसे मिळवले. काही पैसे आईला दिले, काही स्वतःसाठी ठेवले. तिच्या पायांना स्पर्श केला आणि इंदूरच्या दिशेने निघाला. मागे वळून पाहिलं तर माझी आई दारात उभी होती. ती तिथे आपल्या पदराने अश्रू पुसत उभी होती. आर्यन स्वतःशीच म्हणाला, आई, तुझा मुलगा रिकाम्या हाताने परत येणार नाही. मित्रांनो, इंदूरला पोहोचल्यावर आर्यनला जमिनीवरील वास्तवाची जाणीव झाली. मोठ्या शहराची झगमग जी दुरून सोनेरी दिसते
ती जवळून तितकीच निर्दयी असते. कोणी ओळखीचे नव्हते, कोणी शिफारस केली नव्हती. शिकलेला असूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. तो जिथे कुठे जायचा तिथे त्याच्याकडे अनुभव किंवा ओळख मागितली जायची. हळूहळू त्याचा खिस्सा संपू लागला. आर्यन तो रेल्वे स्टेशन जवळच्या फुटपाथवर झोपायचा आणि सकाळी जाऊन मजुराच्या बाजारात उभा राहायचा. जो मुलगा एकेकाळी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता, तो आज डोक्यावर विटा वाहून नेतो. तो काम करत होता, गोदामांमध्ये पोती उचलत होता. पण मित्रांनो, त्याला या कष्टाची लाज वाटत नव्हती. त्याला त्याच्या अप्रामाणिकपणाची लाज वाटत होती. दर रात्री तो ताऱ्यांकडे एकटक पाहत असे आणि तो त्याच्या वडिलांशी बोलायचा. बापू, तुम्ही पाहताय का? तुमचा मुलगा मजुरीचे काम करतोय, पण मी माझी सद्विवेक बुद्धी विकली नाही. पण मग पावसाचा तो वाईट काळ आला. हंगाम सुरू झाला आणि मजुरी मिळणे बंद झाले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस आर्यनला काही काम मिळत नव्हते. त्याच्याकडे उरलेले थोडे पैसेही संपले होते. कित्येक दिवसांपासून अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. भुकेमुळे त्याच्या आतड्यांमध्ये वेदना होत होत्या. डोळ्यांसमोर अंधार दाटून येऊ लागला होता. माझे पाय लटपटू लागले होते. 4थ्या दिवसाच्या सकाळी आर्यन भुकेने व्याकुळ होऊन रस्त्यांवर भटकत होता. तो शहराच्या सर्वात उच्चभ्रू वस्तीत पोहोचला. त्याच्या मनात एक विचार आला, मी कोणाकडे तरी मदत मागेन. फक्त दिवसातून एक वेळेचं जेवण पुरेल इतकंच. आणि मी श्रीमंतांना विचारेन, कारण श्रीमंत लोक जास्त प्रश्न विचारत नाहीत. 100 रुपये त्यांच्यासाठी काहीच नाहीत. पण भीक नाही, कर्ज हो, मी घेईन आणि काम मिळताच मी ते परत करीन. बापू म्हणाले होते की मदत घेणे गुन्हा नाही, फुकटचे जेवण हा गुन्हा आहे. आणि मित्रांनो, अगदी तसंच तो जाऊन त्या पांढऱ्या संगमरवरावर उभा राहिला. बंगल्यासमोर ज्याच्या गेटवर आशीर्वाद विला असे लिहिले होते, नियतीने त्याला तिथे खेचून आणले होते, जिथे त्याचे नशीब बदलणार होते. सकाळी 7 वाजले होते. नेहमीप्रमाणे वैद्य ही बागेत एकटीच बसून चहा पित होती. नोकर आतकामात व्यस्त होते आणि पहारेकरी अजून आला नव्हता. तेवढ्यात फाटकाकडून एक अस्पष्ट आवाज आला. वैदेहीने वर पाहिले आणि तिला दारात एक तरुण उभा असलेला दिसला. त्याचा चेहरा कमालीचा देखणा होता, रेखीव ठेवण. पण त्याची अवस्था अशी होती की त्याला पाहून तिला धक्काच बसला. किव येते. मळके फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, खोल गेलेले गाल आणि डोळ्यात 3 दिवसांची भूक. वैदेही उठून दाराशी आली. तुम्ही कोण आहात? काय तुला हवंय का? आर्यनची जीभ टाळला चिकटली. आयुष्यात पहिल्यांदाच तो कोणाकडे तरी हात पुढे करणार होता, पण त्याचा स्वाभिमान आतून ओरडत होता. मागू नकोस आर्यन, विचारू नकोस. पण भूक खूप क्रूर असते. मित्रांनो, वैदेहीने पुन्हा विचारले, सांग काय झालं? आर्यनने हिंमत गोळा केली, नजर खाली झुकवली. त्याने हिंमत गोळा केली आणि हळू आवाजात म्हणाला, मॅडम काय, मला 100 रुपये मिळतील का? काळजी करू नका, मी तुमचे पैसे परत करीन. मला काम मिळालं की मी स्वतः येऊन परत करीन. वैदेही क्षणभर स्तब्ध झाली. तिने त्याला वरपासून खालपर्यंत निहाळले आणि मनातल्या मनात विचार केला, भीक मागण्याची ही काय विचित्र पद्धत आहे. एक भिकारी आणि परतफेड करण्याचं वचन. मग त्याला त्या मुलाच्या अवस्थेबद्दल दया आली. तिने आपल्या पर्समधून 100 रुपयांची नोट काढून त्याला देत म्हटले, हे घे, ठेवून घे, परत करण्याची गरज नाही. जा, काहीतरी खा. मित्रांनो, पुढच्या क्षणी जे घडलं त्याने वैदीला हातून हादरवून सोडलं. आर्यने ती नोट घेतली होती, पण ती परत करायची गरज नाही हे ऐकताच त्याचा हात तिथेच थांबला. त्याने ती नोट वैदीकडे परत पुढे केली आणि म्हणाला, मग सोडून द्या मॅडम, मला पैशांची गरज नाही. मी ते दुसरीकडून मिळवू शकेन. मी व्यवस्था करतो. मला भीक नको होती, मला मदत हवी होती. मी भिकारी नाही बाई, मी असहाय्य आहे. मी 3 दिवसांपासून उपाशी आहे. पण माझ्या वडिलांनी मला शिकवलं, फुकटचं अन्न म्हणजे विष. जर मी तुमचे पैसे उसने घेतले असते तर ते परत करण्यासाठी मी खूप मेहनत केली असती. पण दान माफ करा, मी ते स्वीकारणार नाही. मैत्रिणींनो, वैदेहीच्या हातातून चहाचा कप जवळजवळ खाली पडलाच होता. ती त्या मुलाकडे एकटक पाहत राहिली. तो 3 दिवसांपासून उपाशी होता. त्याचे कपडे फाटलेले होते, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच नजर होती, आत्मसन्मान. अशी गोष्ट जी तिला अगदी बड्या करोडपतींच्या डोळ्यातही दिसली नव्हती. तिचं मन द्रवलं. तिला आठवलं तिचा नवरा आदित्य काय म्हणाला होता,
तो नेहमी म्हणायचा, वैदेही, माणसाची खरी संपत्ती त्याच्या तिजोरीत नसते तर त्याच्या सद्स विवेक बुद्धीत असते. वैदेही हळूच म्हणाली, ठीक आहे बाबा, ही भीक नाही, हे कर्ज आहे. तुम्ही ते मला परत करू शकता. आता तुम्ही ते ठेवाल का? आर्यनच्या डोळ्यात एक हलकीशी चमक दिसली. त्याने आपले डोके झुकवले. तो म्हणाला, हो मॅडम, धन्यवाद. मी लवकरच परत करेन, वचन देतो. आणि 100 रुपयांची नोट छातीशी धरून तो हळूच निघून गेला होता. पण मित्रांनो, वैदेही तिथेच उभी राहिली. दिवसभर, रात्रभर तो चेहरा तिच्या डोळ्यासमोर फिरत राहिला. ती विचार करत राहिली, हे खरंच आहे का? तो परत येईल का? आजच्या जगात लोक लाखो रुपये घेतात आणि मग पाठ फिरवतात. तो 100 रुपये परत करेल का? आणि जर त्याने केले तर तो जगातला सर्वात प्रामाणिक माणूस ठरेल. असंच असणार, असा माणूस शोधूनही सापडत नाही. आणि का माहित नाही, माझ्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून एक आवाज आला, माझी इच्छा आहे तो परत यावा. दुसरीकडे आर्यन पैसे खर्च करण्यापूर्वी त्याने पोटभर खाल्ले. त्याला जेवून 3 दिवस झाले होते. जेवताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो स्वतःशीच म्हणाला, बाबा, आज एका देवदूताने तुमच्या मुलाचा सन्मान वाचवला. जेवणानंतर त्याला पुन्हा शक्ती मिळाली आणि त्याच दिवशी त्याला बाजारात पोती उतरवण्याचे काम मिळाले. संध्याकाळपर्यंत त्याने खूप मेहनत केली आणि त्याला त्याची मजुरी मिळाली, 280 रुपये. आर्यनने आधी 100 रुपये काढून खिशातल्या आतल्या कप्प्यात ठेवले. हा मॅडमचा विश्वास आहे. आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 7 वाजता वैदेही रोजच्या सारखी बागेत बसली होती. पण आज तिची नजर वारंवार गेटकडे जात होती. आणि मग गेटवर तोच आवाज आला. वैदेहीच्या हृदयाची धडधड वाढली. ती मागे वळली आणि तिचे डोळे विस्फारले. तोच मुलगा, तोच चेहरा, पण आज त्याच्या डोळ्यात भूक नव्हती. एक विलक्षण आत्मविश्वास होता, एक प्रकारची शांतता. आर्यनने दोन्ही हातांनी आपल्या खिशातून 100 रुपयांची नोट काढली. त्याने ती तिच्या दिशेने पुढे केली आणि म्हणाला, मॅडम, हे घ्या तुमचे 100 रुपये. काल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, आज मी तुमचा विश्वास परत फेडायला आलो आहे. धन्यवाद मॅडम. त्या दिवशी तुमच्या 100 रुपयांनी केवळ माझे पोटच भरले नाही, तर माझा स्वाभिमानही वाचवला. वैदेहीने थरथरत्या हाताने ती नोट घेतली. मित्रांनो, विचार करा. मित्रांनो, ज्या बाईच्या तिजोरीत लाखो रुपये होते, तिच्यासाठी ती चुरगळलेली 100 रुपयांची नोट जगातली सर्वात मोठी संपत्ती बनली. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने विचारले, तुम्ही हे पैसे कसे कमावले? कष्टाने बाई, मी काल बाजारात पोती उतरवली. मला माझी मजुरी मिळाली. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे पैसे वेगळे ठेवलं, कारण मी भीक मागत नाही आणि मी कधीच पैसे उसने घेत नाही. वैदेहीने विचारले, आज तुला आजही भूक लागली असेल नाही का? आर्यनने हलकासा उसासा टाकला. तो हसला, खरंच मॅडम, पण काल रात्री मी पोटभर खाल्लं. आता आधी मी काम शोधतो. काम मिळालं तर मग जेवणही मिळेल. जर मी तुम्हाला खाऊ घातलं तर मग तुम्ही ते खाणार का? आर्यन क्षणभर थांबला, मग म्हणाला, मी ते खाईन बाईसाहेब, पण एका अटीवर. त्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून बागेत काही काम करून घ्या. साफसफाई, गाडी धुवून देणं, काहीही. मला फुकटचं जीवन सहन होत नाही. मित्रांनो, त्या क्षणी वैदेहीच्या मनात काय विचार आले असतील ते शब्दात वर्णन करता येणार नाही. कितीतरी आत्मसन्मान, कितीतरी सत्य. ती पुढे आली आणि म्हणाली, आत या. आणि ती त्याला बंगल्यात घेऊन गेली. होय मित्रांनो, अगदी तोच क्षण जो तुम्ही शीर्षकात वाचलाच असेल. एक गरीब मुलगा 100 रुपये परत करतो आणि एक करोडपती विधवा त्याला आश्रय देते. पण का? कारण त्या विधवेला तसे करणे भाग होते. ती अनेक वर्षांपासून ज्याचा शोध घेत होती तो तिला त्या मुलामध्ये दिसला. एक प्रामाणिक माणूस. बंगल्यात पाऊल ठेवताच आर्यनचे डोळे दिपले. झुंबर, संगमरवर, महागडी चित्रे, जणू काही आपण दुसऱ्याच जगात आलो आहोत असे त्याला वाटले. वैदेहीने नोकराकडून नाश्ता मागवला. आर्यनने मोठ्या सभ्यतेने डौलदारपणे खाली बसला. तो जेवत होता. कोणतेही घाई नाही, कोणताही लोभ नाही. वैदेही त्याला शांतपणे पाहत राहिली आणि विचार करू लागली. हा मुलगा गरीब असेलही, पण त्याचे वागणे श्रीमंतांपेक्षा कमी नाही. जेवण संपताच आर्यनने हात जोडून विचारले, सांगा मॅडम, मी काय काम करू? वैदेहीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, तुला काम आहे, पण आधी माझं ऐका.
माझं नाव वैदेही आहे. हा बंगला, ही संपत्ती, हे सगळं माझ्या पती आदित्यच्या कष्टाचं फळ आहे. 3 वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात तो मला सोडून गेला. वैदेहीचा आवाज दाटून आला. त्याच्या जाण्यानंतर त्याचे 3 कारखाना, त्याचे जुने व्यवस्थापक कुंदन ते बघत आहे. पण मला बऱ्यापैकी खात्री आहे तो कंपनीत फसवणूक करत आहे. दरवर्षी नफा घटत आहे. मी हिशोब मागितल्यास मला अस्पष्ट उत्तरे मिळतात आणि जेव्हा जेव्हा मी नवीन व्यक्तीला कामावर ठेवले आहे तेव्हा त्यांना टिकू दिले जात नाही. मला अशा कोणाची तरी गरज आहे जो सुशिक्षित असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक, जो आत राहून कुंदन कोणता डाव खेळत आहे हे शोधून काढू शकेल. मला सांगा, तू हे काम करशील का? मी तुला महिन्याला 40,000 रुपये देईन. 40,000? आर्यनला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या मुलाला 100 रुपये द्यावे लागत होते, महिन्याला 40,000 रुपयांची नोकरी. त्याचे डोळे पाण्याने भरले. पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरले आणि विचारले, मॅडम, मी तुम्हाला काही विचारू शकतो का? ही काही चुकीची गोष्ट नाहीये, काही बेकायदेशीर गोष्ट आहे का? कारण मी हे करू शकत नाही. तुम्ही मला 4 लाख रुपये दिले तरीही. वैदेही हसली. नाही आर्यन, हा काही गुन्हा नाहीये. हे गुन्हेगाराला पकडण्याबद्दल आहे. हे सत्य उघडकीस आणण्याबद्दल आहे. आर्यनने हात जोडले आणि आकाशाकडे पाहिले. बापू, तुम्ही हे पाहताय का? मला माझ्या प्रामाणिकपणाचा पहिला पगार मिळणार आहे. मग तो वैदेहीला म्हणाला, मी सहमत आहे मॅडम. मी तुमचं काम पूर्ण प्रामाणिकपणे करीन. मी वचन देतो. आणि माझं वचन ते तुम्ही काल पाहिलंच असेल. दुसऱ्याच दिवशी वैदेहीने आर्यनला तिच्या सर्वात मोठ्या कारखान्यात अकाउंट्स असिस्टंटची नोकरी मिळवून दिली. त्याला एक सामान्य कर्मचारी बनवून, म्हणजे कोणालाही संशय येणार नाही. आर्यन त्याच्या पहिल्याच दिवशी कुंदनला भेटला. सफारी सूट, सोन्याची साखळी आणि त्याच्या चेहऱ्यावर गर्वाचे एक थर. कुंदनने आर्यनला वरपासून खालपर्यंत निहाळले आणि तुच्छतेने म्हणाला, तू नवीन आहेस का? बघ बाळा, इथे कामाला कमी आणि निष्ठेला जास्त महत्व आहे. जर तू माझ्याशी एकनिष्ठ राहिलास तर तुला मजा येईल. जर तू जास्त हुशारी दाखवलीस तर एका आठवड्यात मी तुझी बॅग भरतो. याआधीही बरेच जण आले आणि निघून गेले. आर्यन मान झुकवून म्हटला, होय साहेब, मी फक्त माझी पोटापाण्याची सोय करायला आलो आहे. पण त्याच्या मनात तो म्हणाला, तुझा अहंकारच तुझ्या पतनाचे कारण ठरेल. कुंदन. मित्रांनो, पुढील काही आठवड्यात आर्यनने ते करून दाखवले जे इतर कोणालाही जमले नव्हते. तो सर्वात आधी यायचा आणि सर्वात शेवटी जायचा. त्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी मैत्री केली, चहावालेशी, पहारेकरेशी, दुकानदाराशी. हळूहळू या प्रकरणाचे पदर उलगडू लागले. त्याच्या लक्षात आले की कुंदन तो कच्चा माल दुप्पट किमतीत खरेदी केल्याचे दाखवून अर्धे पैसे स्वतःच्या खिशात घालत असे. तो विक्रीची रक्कम कमी दाखवून उरलेला माल गुपचूप आपल्या मेहुण्याला विकत असे. तो कंपनी विकणार होता. तो तळागाळातील काही प्रमुख कर्मचाऱ्यांना दरमहा एक मोठा वाटाही देणार होता. म्हणूनच ते नवीन लोकांना नोकरीवर ठेवत नव्हते. आर्यन त्याने गुपचूप पुरावे गोळा करायला सुरुवात केली. बनावट नोटांचे फोटो, रजिस्टरांच्या प्रती आणि बँकेच्या नोंदींची तुलना. दररोज संध्याकाळी तो बंगल्यावर परत येऊन वैदेहीला अहवाल देत असे. तो तसं करायचं आणि मित्रांनो, या संध्याकाळच्या वेळी 2 एकाकी मनं हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागली. कधी वैदेही त्याच्यासाठी चहा बनवायची तर कधी ते बागेत वेळ घालवायचे. ते रात्री 10 वाजेपर्यंत गप्पा मारायचे. वैदेही कित्येक वर्षांनी मनमोकळेपणाने हसली होती आणि पहिल्यांदाच आर्यनला जाणवले की या शहरात त्याचे स्वतःचे असे कोणीतरी आहे. पण मित्रांनो, या कथेतील सर्वात धोकादायक रात्र. एका संध्याकाळी सगळेजण निघून गेले होते. आर्यन जुन्या रेकॉर्ड रूममध्ये तो त्या घोटाळ्यांचे मूळ शोधण्याच्या आशेने गेल्या काही वर्षांची बिले चाळत होता. तेव्हा भिंतीला लागून असलेल्या सर्वात खालच्या शेल्फच्या मागे त्याला एक धूळ लागलेली वस्तू सापडली. एक जुनी फाईल ज्यावर वैयक्तिक कुंदन असे लिहिले होते. आर्यनने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली आणि मित्रांनो, त्याने जे पाहिले त्याने त्याला धक्काथक्क करून सोडले. ते हातातून निसटून गेलं. त्या फाईलमध्ये 3 वर्षांपूर्वीच्या काही पावत्या होत्या, एका गॅरेजच्या नावावर, ज्यावर आदित्य सरांच्या गाडीचा नंबर होता. ज्या गाडीतून त्यांनी एक अपघात झाला होता ती तारीख अपघाताच्या ठीक 1 दिवस आधीची होती. पावतीवर ब्रेक तपासणी आणि सर्व्हिस असे लिहिले होते. याचा अर्थ अपघाताच्या आदल्या दिवशी गाडीच्या
ब्रेक्सची सर्व्हिसिंग करण्यात आली होती. आदल्या दिवशी गाडीचे ब्रेक तपासले होते, ते अगदी व्यवस्थित होते. मग दुसऱ्याच दिवशी ते कसे काय निकामी झाले? आणि त्याच फाईलमध्ये एक जुनी मोबाईल सिम कार्ड होते, काही कागदपत्रे ज्यावर आदित्य सरांच्या हस्ताक्षरात लिहिले होते. कुंदनचे हिशोब चुकीचे आहेत. मी सोमवारी ते तपासून घेईन. त्याला कंपनीतून काढून टाकलेच पाहिजे. आणि तो सोमवार कधी आलाच नाही, कारण आदल्या रात्री आदित्य सरांची गाडी खड्ड्यात गेली होती. आर्यनचं मन सुन्न झालं. म्हणजे तो अपघात नव्हता. कुंदनने आदित्य सरांना मारायला लावलं, कारण त्याने त्यांचा घोटाळा पकडला होता. आर्यनने गुपचूप संपूर्ण फाईलचा फोटो काढला, फाईल तिथेच ठेवली आणि थेट बंगल्यावर गेला. जेव्हा त्याने वैदेहीला सगळं सांगितलं तेव्हा वैदेही किंचाळली. ती जमिनीवर बसली आणि जोर जोरात रडू लागली. मला पहिल्या दिवसापासूनच शंका होती. आर्यन आदित्य म्हणायचा की त्याला कुंदनवर संशय आहे, आणि मी 3 वर्ष ती त्या खुन्याला बाहू म्हणत राहिली. त्याने आणलेलं जेवण खात राहिली. आर्यनने पहिल्यांदा तिचा हात धरला. बस झालं आता वैदेहीजी, आता न्यायाची वेळ आहे, रडण्याची नाही. तुमच्या पतीचा मारेकरी सुटणार नाही, हे माझं वचन आहे. आणि तुम्हाला माहित आहेच की मी माझी वचन पाळतो. मी आहे. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी वैदेही आणि आर्यन थेट पोलीस आयुक्तांकडे गेले. त्यांनी सर्व पुरावे सादर केले. घोटाळ्याची बनावट बिले, गॅरेजची पावती, आदित्यचे हस्तलिखित कागदपत्रे. आयुक्त म्हणाले, पुरावा भक्कम आहे, पण खून सिद्ध करण्यासाठी आम्हाला त्याच्या कबुली जबाबाची गरज आहे. आम्हाला सापळा रचावा लागेल. आणि सापळा रचला गेला. वैदेहीने कुंदनला बंगल्यात बोलावले. हॉलमध्ये पोलीस लपून बसले होते आणि आर्यनच्या फोनचे रेकॉर्डिंग चालू होते. कुंदन त्याच थाटात आला. वैदेही थंड आवाजात म्हणाली, कुंदन, मला सगळं काही कळलंय. बनावट बिल, चोरीचा माल, सगळं काही. मी तुला कामावरून काढून टाकते. कुंदनला प्रथम धक्का बसला. पुन्हा मोठ्याने हसत, वहिनीजी, भानावर या. तुम्ही आधीही 2 लोकांना कामावर ठेवलं होतं, ते कुठे गेले? ही कंपनी माझ्या सांगण्यावरून चालते. आणि तसंही त्याच्या डोळ्यात एक दृष्ट चमक आली. ज्या स्त्रीचा नवरा जगू शकला नाही, ती स्वतः कशी जगणार? वैदेहीचं हृदय थरथरलं, पण तिने स्वतःला सावरले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, काय म्हणायचंय तुम्हाला? आदित्यचं अपघात? कुंदने उपहासाने म्हणाले, दार्जिंभात समलिंगी मुख्य प्रवेशद्वार अपघात. तो पुढे झुकला आणि द्वेषपूर्ण आवाजात म्हणाला, तुझा नवरा जास्तच प्रामाणिकपणे वागत होता. तो ऑडिट करून घेणार होता. तो मला तुरुंगात पाठवणार होता. म्हणून मी त्याच्या गाडीची व्यवस्था केली. ब्रेकचं काम होतं. 10,000 रुपये लागले, समजलं? आणि आता तू पण खूप चंचल वागणार आहेस. तू पण बस. तो असं म्हणाला आणि हॉलमधले सगळे दिवे लुकलुकत लागले. सर्व दिशांनी पोलीस येऊ लागले. कुंदनचा चेहरा फिक्का पडला. त्याचे हातपाय थरथरू लागले. तो माणूस 2 मिनिटांपूर्वी तो सिंहासारखा बसला होता. पोलिसांना पाहताच तो वैदेहीच्या पाया पडला. वहिनीजी, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. मला मुलं आहेत. वैदेही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिचा आवाज दगडासारखा कठोर होता. क्षमा. ज्या दिवशी तू माझं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केलंस, त्या दिवशी तू क्षमा मागण्याचा हक्क सुद्धा गमावलास. त्याला घेऊन जा. पोलिसांनी कुंदन आणि त्याच्या साथीदारांना ओढत नेले. न्यायालयातील सर्व पुरावे आणि रेकॉर्डिंगच्या आधारे कुंदनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याच्या साथीदारांनाही शिक्षा झाली. त्या रात्री वैदेही आदित्यच्या फोटोसमोर तासनतास बसून रडली आणि म्हणाली, बघा साहेब, तुम्हाला न्याय मिळाला आणि तो न्याय 100 रुपये परत करायला आलेल्या एका मुलाकडून मला ते मिळालं. मित्रांनो, यानंतर वैदेहीने कंपनीची संपूर्ण जबाबदारी आर्यनवर सोपवली. आर्यनने प्रामाणिकपणे त्याने एक नवीन टीम तयार केली आणि 6 महिन्यांच्या आत कंपनी पुन्हा नफ्यात आली. आपला पहिला पूर्ण पगार मिळाल्यावर आर्यन वैदेहीला म्हणाला, मॅडम, मला गावी जायचं आहे. मला आईचं मंगळसूत्र सोडवायचं आहे. मी आईला वचन दिलं आहे. वैदेही म्हणाली, आर्यन, तुला मंगळसूत्र सोडवायलाच हवं, पण माझी एक विनंती आहे. आईला इथे घेऊन या. हे घर खूप मोठं आहे. मी एकटी आहे. तुम्ही आई आणि मुलगा इथेच थांबा. आजूबाजूला चांगली माणसं आहेत. घरासारखं वाटतं.
आर्यन गावात पोहोचला. त्याने व्यापाऱ्याला पैसे दिले आणि आपले मंगळसूत्र परत मिळवले. आणि जेव्हा त्याने ते आपल्या आईच्या हातात ठेवले तेव्हा आईने मुलाला मिठी मारली आणि ती इतकी रडली की संपूर्ण गाव बघतच राहिले. जे गाव एकेकाळी त्याला निरुपयोगी म्हणायचे तेच आता त्याच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण देत होते. आर्यन त्याच्या आईला इंदूरला घेऊन आला. आता त्या बंगल्यात तिथे 3 जण होते, वैदेही, आर्यन आणि तिची आई. शांतीदेवीच्या प्रेमामुळे वैदेहीला अनेक वर्षानंतर तिची आई शांतीदेवी सुद्धा मिळाल्या आणि आई आणि मुलगी संध्याकाळी बागेत घालवली जायची. हास्य परत आलं, जीवन परत आलं. आणि मग मित्रांनो, एका संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात वैदेहीने हिम्मत करून म्हटलं, आर्यन, मला हे सांगायला बरं वाटत नाहीये, पण तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? आर्यन थक्क झाला. मग त्याने नजर खाली झुकवली आणि म्हणाला, मॅडम, हे बरोबर नाही. तू कुठे आहेस आणि मी कुठे आहे? लोक म्हणतील नोकर आणि पैशासाठी आपल्या मालकिनीला जाळ्यात अडकवली. मी तुझी बदनामी करणार नाही. वैदेहीने त्याला मध्येच थांबवत म्हटले, जगाने नाही, मी तुला विचारले. आर्यन, फक्त सांग, मी तुला आवडते की नाही? आणि संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ज्या दिवशी तू उपाशी राहिलास, मी पैसे परत केले, त्या दिवशी हे सिद्ध झालं की संपत्तीचा मोह तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. मी आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची तुलना संपत्तीशी केली. आर्यन, पहिल्यांदाच माणसाची पारख त्याच्या श्रद्धेवरून केली गेली आहे. आणि प्रेमामध्ये श्रीमंती आणि गरिबी विचारात घेतली जात नाही, केवळ हृदयाचा विचार केला जातो. आर्यनच्या डोळ्यात पाणी आले. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही खूप चांगले आहात. खरं सांगायचं तर ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला 100 रुपये दिले, त्या दिवसापासून आणि त्या दोघांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी ते बोलून दाखवलं जे शब्दांना बोलता आलं नसतं. आणि मित्रांनो, तो सर्वात सुंदर क्षण लग्नाच्या दिवशी आला. शांतीदेवीने तेच मंगळसूत्र जे एकेकाळी भुकेमुळे घाण ठेवले होते, आपली सून वैदेहीच्या हातात ठेवले आणि म्हणाले, मुली, तुझ्या सासऱ्यांनी हे मंगळसूत्र तुला दिले होते. त्याने ते आपल्या सुनेसाठी बनवून घेतले होते. आज त्याचे स्वप्न साकार झाले आहे. गरिबीमुळे घाण ठेवावे लागले ते मंगळसूत्र प्रामाणिकपणामुळे परत मिळाले आणि आज प्रेमाने मला ते घालायला लावलं. मित्रांनो, संपूर्ण लग्नस्थळी एकाही डोळ्यात अश्रू नव्हते. लग्न आधी साधं होतं. आर्यनने वैदेहीच्या कपाळावर कुंकू भरलं आणि तेच मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. एका विधवेला तिचे नवीन आयुष्य मिळाले, एका गरीब माणसाला त्याचा आत्मसन्मान परत मिळाला आणि एका आईला तिची सून मिळाली. आज हे तिघेही एकाच आशीर्वाद विल्लामध्ये राहतात. ते सुखी जीवन जगतात आणि त्यांच्या अंगणात 2 गोंडस मुलांच्या हास्याचा नाद घुमतो. आणि हो मित्रांनो, त्या बंगल्याच्या हॉलमध्ये अजूनही एक फ्रेम अडकवलेली आहे. त्यात ठेवलेली आहे तीच चुरगळलेली 100 रुपयांची नोट, जिच्या खाली लिहिली आहे प्रामाणिकपणाची किंमत. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. बघा, 100 रुपयांची नोट, थोडीशी रक्कम, पण इतका मोठा प्रामाणिकपणा की त्याने एका गरीब मुलाचे नशीब बदलले, एका विधवेला न्याय आणि नवीन जीवन दिले. त्याने ते दिले आणि एका खुन्याला तुरुंगात टाकले. या कथेचे तात्पर्य हे आहे की प्रामाणिकपणा कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही. कदाचित त्याचे फळ उशिरा मिळेल, पण ते नक्कीच मिळतं. आणि जेव्हा ते मिळतं तेव्हा ते जग बघतच राहतं. मित्रांनो, तुम्हाला आर्यनचा प्रामाणिकपणा तुम्हाला कसा वाटला आणि वैदेहीच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. Just nice.